त्रयोदशोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। श्री अंबिकायै नमः। श्री पार्वती अंगभूते अखिलजगासी सुखदाते, भावे नमन करीतो तुते, पुढे ग्रंथ चालवावया। पूर्वाध्यायाचे अंती चरित्र महिमा वर्णिला निगूती, तैसी चिदान फलश्रुती देवीने स्वमुखे कथियेली। आता पुढील कथेचे श्रवण भावे करावे हो श्रोते सज्जन, जेणे करुणी अंतःकरण सुखावे अपूर्व लाभे जेवी। मेधा म्हणे सुरथा लागून, हे देवी महात्मे केले कथन, या प्रकाराचा प्रभाव पूर्ण त्या देवीचा असे की, जिया जगाते करी धारण, भगवती विष्णू माया जान। जिने ज्ञान केले उत्पन्न, अज्ञानही निर्मियेले। तू आणि हा वैश्य जान, तैसेची अन्य विवेकी जन। तिने मोहिले म्हणून, मोहाते तुम्ही पावला। अन्य जे का सकळ जन, मायेने मोहिले संपूर्ण। त्या मायेती तुम्ही शरण, जावे परमेश्वरी ती। तीस आराधिता केवळ, नरासी देतसे स्वर्गफळ। भोगमोक्षाते तत्काळ, देतसे जगदंबा। मार्कंडेय म्हणे शिष्यांसी, मेधाईसे बोलिला नृपासी। ऐकोनी त्याची या वचनासी, काय करिता जाहला। ममत्व आणि राज्य हरण, तेने वैराग्य पावला जान। मग ऋषी ते करुणी नमन, तपाकारणे निघाला। तैसाची तो वैश्य जान, ऋषी लागी करुणी नमन। तोही वैराग्याते पाऊन, तपाकारणे निघाला। अंबेच्या दर्शना लागुनी, रम्य नदी पुलिन पाहुनी। राहते जाहले तये स्थानी, तप करीत ते धवा। तो वैश्य आणि नृपती देवी सुक्ताचा जप करीती। दोघे वाळवंटी निश्चिती, आराधिते जाहले। देवीची प्रतिमा महिमयी, करोनी आराधिली त्याही। पूजे ते करीते जाहले पाही, पुष्पधूपाग्नित पर्णे। आनोनिया पुष्पे अमुप, लावोनिया धूप दीप। फल नैवेद्य अर्पुनी जप, करीते जाहले भावेसी। दोघे राहुनी निराहार, अल्पाहारी राखिले शरीर। देवीचे ठाई मन एकाग्र, नियमाते धरिते जाहले। निजगात्रांचे काढुनी रक्त, देत जाहले बली निश्चित। ऐसे 3 वर्षे पर्यंत आराधिती देवीसी। मग 3 वर्षानंतर देवी संतुष्ट झाली त्यांवर। स्वरूप धरुनी साकार, प्रत्यक्ष बोलती जाहली। दोघांसी बोलली जगन्माता, जे मागणे ते मागा आता। इच्छिले पावाल तत्वता, मजपासोनी सर्वही। हे नृपा हे वैश्या जान, संतुष्ट जाहले तुम्हा लागून। आता मागल ते देईन, बरे तुम्हासी निर्धारे। मार्कंडेय म्हणे नृपनंदन, मागता जाहला देवी लागून। माझे राज्य मज अर्पण, याची जल्मी करावे। मज कारणे द्यावे बळ, मारीन शत्रूंसी तत्काळ। तैसेची त्यांचे सैन्य सकळ, निर्दाळीन क्षणार्धे। आणि अन्य जन्मांचे ठाई, मज राज्य द्यावे सर्वही। कोटी कल्प गेलिया पाही, राज्य माझे न जावे सर्वही। हा ब्रह्मांड गोळ, नाश पावलिया सकळ। माझे राज्य अक्षयी अढळ, कधी काळी न जावे। म्या अमर असावे निश्चिती, माझी कधी न भंगावी स्मृती। जरा रोगाची स्थिती, माझे ठाई नसावी। त्यानंतर वैश्य बोलिला, वैराग्य जाहले तयाला। ज्ञानाते मागता जाहला, देवी कारणे ते काळी। संगरहित द्यावे ज्ञान, माझे मी हे नसावे भान। पुन्हा नसावे जन्म मरण, ब्रह्मनिर्गुण व्हावे म्या।
ऐकोनी दोघांची या बोला, देवी बोलिली नृपाला. स्वल्प दिवसात राज्य तुझला प्राप्त होईल निश्चये. सकळ शत्रून ते मारून राज्य पावसी अखंड जान. सर्व सुखांते पाऊन सार्वभौम होशील. पुढे पाऊनी मृत्यू उत्तम, सूर्यापासूनी पावसी जन्म. सावर्णी मनु होईल नाम, राजा होशील अक्षयी. वैश्यवर्या मजपासून तुवा वांछिला वर पूर्ण. त्या श्रेष्ठ ज्ञानाते मी देईन, होईल ज्ञान तुझ लागी. अहंकार ममत्व जाण, तुझे जाईल निरसून. समाधी लागुनी ब्रह्मपूर्ण, जीवनमुक्त होशील तू. मार्कंडेय म्हणे शिष्यासी, जे जे इच्छिले त्याही मानसी. तदनुसार वर दोघांसी, देती जाहली जगदंबा. भक्ती करुनी दोघे स्तविती, तव गुप्त जाहली भगवती. दोघे पाऊनी वरांप्रती, धन्य होते जाहले. असो या प्रकारे सत्वर, पाओनी देवीपासूनी वर. सर्व क्षत्रियांमध्ये थोर, सुरथ राजा जाहला. तो होऊनी या सार्वभौम, सुख भोगिले अनुपम. मग गती पाऊनी उत्तम, सूर्यपुत्र जाहला. सूर्यापासूनी पावला जन्म, सावर्णी मनु जाहले नाम. सर्व मन्वंतरात परम, अष्टम होता जाहला. पंचभूते लय पावती, तेव्हा तद्रूप होय नृपती. मागुती जाहलिया भूतस्थिती, मनु होईला आठवा. त्रयोदश अध्यायपर्यंत देवी चरित्र परम अद्भुत. मार्कंडेय शिष्यांसी निश्चित, अत्यादरे निवेदिले. हेची नैमिषारण्य सुते, निवेदिले शौनकादी कांते. जे का तुम्ही पुसिले माते, ते हे तुम्हा निरूपिले. असो या प्रकारे करून, दिधले सुरथासी वरप्रदान. आणि समाधी वैश्या लागून, वरप्रदान अर्पिले. देवीच्या प्रसादे करून, दोघे जाहले धन्य जान. पुढली या अध्यायी निरूपण, प्राधानिक रहस्य असे ते. याचे करिता श्रवण पठन, सर्व संकटे जाती निरसून. उत्तम ज्ञानप्राप्ती पूर्ण, होय येणे करुणी. सर्व संपदांची प्राप्ती, सकल पीडा नाश पावती. अंतिबर्वी पाऊनी गती, स्वानंदी निमग्न राहे तो. ऐसे चरित्र सुरस गहन, तैसेची अपूर्व याचे श्रवण. पदापदाचा अर्थ जाण, या अध्यायी निरूपिला. जैसे व्यासे कथन केले, आणि देवीने बोलविले. तैसेची येथे वर्णियेले, संशय नाही सर्वथा. त्याद श्रीदेवी कारणे नमन, आमुचे असो भक्ती करून. वर्णे ग्रामस्थ राम ब्राह्मण, शरण भावे जगदंबे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने सुरतवैश्योर्वर प्रदानं नामं त्रयोदशोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. येथेच 13वा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया 14वा अध्याय. श्री देवी महात्म्ये चतुर्दशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री दैव्यै नमः. जय अखिलार्थ दायक भगवती, नामस्मरण आनिता चित्ती. सर्व विघ्नांची होऊनी शांती, पुरती इष्ट मनोरथ. मग भक्तीचे ठाई तत्पर, जे असती निरंतर. त्यांची थोरवी मी पामर, काय वर्णू शकेन. ऐसा देवी तुझा महिमा, न कळे वेदादी कांसी सीमा. लीन होऊनी स्वये ब्रह्मा, तव चरणी स्थिरावला. तेथे माझी काय प्रौढी, जाया तव गुणनिधीचे पैलथडी. तरी तुची दासमुखे आवडी, कथा वदवी दयाळे. असो पूर्वाध्यायाचे शेवटी जाण, सुरत वैश्य लादले वरप्रदान. आता प्राधानिक रहस्य पूर्ण, वर्णियेले सुरस बहु. शौनक बोले सुतासी, शिष्य पुसे मार्कंडेयासी. संशय प्राप्त जाहला आम्हासी, तो तुम्हासी निरूपितो. मेधा ऋषीसी पुसून, सुरथ वैश्य गेले तपा लागून. 3 वर्षे आराधन
केले त्यांनी देवीचे. देवी होऊनी प्रसन्न राज्य दिधले रूपा लागून. वैश्यासी देऊनी परमज्ञान धन्य केले दोघेही. ही कथा ऐकली पूर्ण परिसंशय जाहला उत्पन्न. कैसे करावे आराधन तयांसी कैसे निवेदिले. स्वामींनी हे कृपा करून आम्हासी करावे निवेदन. ऐकोनी शौनकाचा प्रश्न सूत बोलता जाहला. तुम्हा ऐसाची सुरथे प्रश्न केला मेधा ऋषी ते. म्हणे ऋषीवर्या कृपा मूर्ते प्रश्न आमुचा सांगावा. चंडिकेचे अष्टावतार आम्हा लागी वर्णिले साचार. परितयांत कोण थोर स्वभाव कैसा कवनाचा. हे सांगावे आम्हा लागून महादेवीचे स्वरूप पूर्ण. पूजावयासी योग्य कवन ते आम्हा सांगावे. कोणत्या विधीने कवन आराधावे स्वरूप पूर्ण. सर्व सांगावे आम्हा लागून यासी तू योग्य आहेसी. ऐकोनी ऋषी बोले वचन राजा हे श्रेष्ठ सत्य जान. अन्यासी करू नये कथन ऐसे वर्णिले पुराणी. परंतु तू आहेसी भक्त म्हणून सांगतो निश्चित. नाही जी अवाच्य किंचित तुझ लागी नराधीपा. सकळांच्या आदींची जाण महालक्ष्मी असे आपण. सर्व जगाची ईश्वरी पूर्ण त्रिगुण स्वरूपा आहे ती. त्रिगुण स्वरूपे वर्णिली परी मुख्य सात्विकी बोलिली. देवता स्वरूपे उत्पन्न जाहली लक्षालक्ष रूपा ती. भक्तांसी स्वरूप आहे लक्ष अभक्तासी असे अलक्ष. सर्व व्यापोनी सर्व साक्ष स्वरूप असे राहिले ते. मातुलिंग गदा खेट पानपात्रधारी स्पष्ट. नागलिंग योनी वरिष्ठ धरिती जाहली मस्तकी. तप्त सुवर्णा सारिखा वर्ण तप्त सुवर्णाची भूषणे जाण. सकळ लोक शून्य पाहून आपुल्या तेजे पूर्ण केला. शून्य पाहुनी सकळ लोक दुसरे स्वरूप धरिले देख. केवळ तमोगुणा सकळीक कृष्णवर्णा जाहली ती. ती तव महाकाली जाण भिन्ना जनांसारिखा वर्ण. विक्राळ दाढायुक्त वदन विशाल लोचन तियेचे. तनूचे ठाई मध्यम आपण नारी दिसे शोभायमान. कबंध हारा ते उरे करून धारण करीती जाहली. शिरांची माळा घातली जाण एके हस्ती खडग घेऊन. दुजे हस्ती पानपात्र धारण करीती जाहली जगदंबा. तिसरे हस्ती धरिले शिर चौथे हस्ती खेटक सुंदर. अलंकृत चतुर्भुज समग्र शोभतसे महाकाली. ती प्रमदोत्तमा काली तामसी बोलती जाहली महालक्ष्मीसी. नामकर्म देई मजसी माते तुझला नमो नमः. महाकालीचे ऐकोनी वचन मग महालक्ष्मी बोले आपण. नामकर्मा ते तुझ लागून देते आता श्रवण करी. महामाया महाकाली उत्तम महामारी क्षुधा तृषा हे नाम. निद्रा तृष्णा एकवीरा परम काल रात्री दुरुत्यया. ही 10 तुझी नामे जाण कर्मे करुनी प्रतिपाद्य पूर्ण. या तुझ्या नामकर्मा ते जाणून पठन करी तो सुख पावे. या परी बोलुनी काली प्रत महालक्ष्मी काय करीत. महासरस्वती रूप त्वरित घेऊनी तिसरी जाहली. अतिशुद्ध सत्वगुणे करून महासरस्वती जाहली जाण. चंद्रासारिखी प्रभा पूर्ण धारण करीती जाहली. अक्षमाला अंकुशधारी विना पुस्तक घेऊनी करी. होती जाहली ती श्रेष्ठ नारी नामे ऐका तियेची. महाविद्या कामधेनु भारती आर्या ब्राह्मी वाकू सरस्वती. महावाणी वेदगर्भा निश्चिती धीश्वरी हे 10वे. यानंतर महालक्ष्मी आपण बोलती जाहली दोघी लागून. तुम्ही उभयांताही जाण कन्यापुत्र निर्मावे. त्या दोघींते ऐसे बोलून स्वये महालक्ष्मी आपण. धन्यवाद. कन्यापुत्रांते आपणापासून निर्मिती जाहली तत्काळ. पुत्र तो ब्रह्मदेव जाण कन्या ती लक्ष्मी सगुण. त्या दोघांते नाम अभिधान ठेविती जाहली जगदंबा. विधी हिरण्यगर्भ विरीची धाता ऐसी पुत्राची नावे ठेवी माता. श्री पद्मा कमला लक्ष्मी तत्वता कन्येची नावे ठेविले. त्यानंतर महाकाली आपण कन्यापुत्रांते आपणापासून उत्पन्न करीती जाहली जाण.
मने करून क्षण मात्रे पुत्र तो महादेव देख कन्या ती सरस्वती सम्यक त्या दोघांते नामे अनेक ठेविती जाहली महामाया नीलकंठ रक्तबाहू शंकर श्वेतांग कदपी चंद्रशेखर त्रिलोचन रुद्रस्थानु ईश्वर नामे ठेविले पुत्राची सरस्वती त्रयी विद्या स्वरा कामधेनु आणि भाषाक्षरा नामे ठेविती सुंदरा कन्येला गीते काळी त्यानंतर महासरस्वती कन्या पुत्रांते जाहली निर्मिती पुत्र तो महाविष्णू निश्चिती कन्या गौरी परियेसा नंतर त्या उभयांसी नामे ठेविती जाहली कैसी तिची ऐकावी वेगेसी स्वस्थ चित्ते करुणिया विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जगन्निवास जनार्दन ही नामे विशेष पुत्रालागी ठेविली उमा सती चंडी गौरी सुभगा शिवा आणि सुंदरी ही कन्येची नामे सत्वरी ठेविती जाहली ते धवा या प्रकारे युवती जन पुरुषत्व पावल्या आपण ज्ञाते पाहती तयांचे ज्ञान ज्ञाननयन जयांशी महामायेच्या स्वरूपांते ज्ञाने जाणती जे जाणते इतर ज्ञानी नेनते न जाणती ते कदापि नंतर महालक्ष्मी जी तिने सरस्वती दिधली ब्रह्म्याकरणे विष्णू ही तिचेची आज्ञेने लक्ष्मी ते वरिता जाहला भ्रतार गौरीचा आपण महादेव जाहला जान ऐसे महालक्ष्मीच्या आज्ञे करून तिघेही जाहले कुटुंबी उत्पत्ती स्थिती प्रलयास सामर्थ्य दिधले तिघास ब्रह्मा घेऊनी सरस्वतीस यथा सुखे राहिला सरस्वती सह वर्तमान एकत्र होऊनी चतुरानन ब्रह्मांडाते करून उत्पन्न चराचराते निर्मिले ब्रह्मांडासहित जे जे सर्व त्या त्या संवारी महादेव गौरी सहित होऊनी अपूर्व प्रलय करिता जाहला ब्रह्मांडामध्ये जे जे निर्माण स्थावर जंगमादी असे जाण त्याते नारायण पालन करी लक्ष्मीसह सर्वसत्वमयी आपण महालक्ष्मी असे जाण सकळांची ईश्वरी पूर्ण महामाया जगदंबा तीच मूळ प्रकृती साचार असती जाहली निराकार पुढे होती जाहली साकार तीच गुणमयी प्रकृती जे जे दृश्यमान पहावे आणि श्रोते श्रवण करावे जे जे मानसी कल्पावे माया रूप तितुकेही जे जे नाम रूपात्मक सकल ते ते मायेचे स्वरूप केवळ ब्रह्मा विष्णू महेश्वर सुढाळ मायापुत्र हेही पै असो या प्रकारे करून महालक्ष्मी श्रेष्ठ जान सर्वदा तियेचे आराधन प्रेम भावे करावे या अध्यायी निरूपिले प्राधानिक रहस्य वहिले पुढील अध्यायी गायिले वैकृतिक रहस्य अपूर्वजे याचे करिता श्रवण पठन सर्व बाधा होती शमन आणि सर्व संकटापासून मुक्त होय क्षणमात्रे त्या महालक्ष्मीसी नमस्कृती सर्वदा माझी असो निश्चिती राममुखे ग्रंथ पुढती चालवी माते आवडीने इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये प्राधानिक रहस्य वर्णनम नामं चतुर्दशोऽध्यायः श्री जगदंबार्पणमस्तु। येथेच 14वा अध्याय समाप्त होतो। पुढील अध्यायी आपण शेवटचे अध्याय म्हणजेच 15वा आणि 16वा अध्याय ऐकणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।